केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भारती पवार यांचं नाव सुद्धा आहे आणि काही वेळामध्ये त्या शपथ घेतील मंत्रिपदाची। याविषयी थेट आपण प्रशांत बाग यांच्याकडे जाऊया। भारती पवार यांच्या कुटुंबियांसोबत आता प्रशांत बाग आहेत। प्रशांत, काय सांगशील? भारती पवार यांचा विचार झालेला आहे आता, त्या म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये त्या शपथ घेतील केंद्रीय मंत्रिपदाची। त्यांच्या कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया, सर्वात आधी तू सांगशील या सगळ्याच्या पार्श्वभूमीविषयी? सुवर्ण, नक्कीच म्हणजे डॉक्टर भारती पवार यांची निवड ही खरोखर अपेक्षितच होती अशा प्रकारचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते। पक्षाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या जबाबदारी मोठ्या त्यांच्यावर देण्यात आल्या होत्या। कांदा प्रश्न असो की आदिवासी बहुल असलेल्या अनेक भागांमध्ये असलेला संपर्क असो, या माध्यमातून डॉक्टर भारती पवार या सातत्यानं लोकसभेमध्ये प्रश्नांची तड नक्कीच लावत होते। आपण आता आहोत त्यांच्या घरी, त्यांचे सगळे कुटुंबीय आपल्या सोबत आहेत आणि सगळ्यात मला सांगायला नक्कीच आनंद वाटेल की राजकीय वारसा असलेलं खरं हे कुटुंब म्हणजे एटी पवार अनेक वर्ष मंत्री होते। शकुंतलाजी, तुम्ही प्रत्येक निवडणुकीचं नियोजन दरवेळेस केलं। आज तुमच्या घरामध्ये आज खासदार आहे, आमदार आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आज भारतीताई या बाहेर लोक काम करू शकतात, तर निव्वळ तुमच्या नियोजनामुळे। काय भावना आहे तुमच्या आज? ती म्हणजे मी घर सगळं सांभाळल्यानंतर तिला मी सांगते, तू बाहेरचं बघ, घराची काळजी करू नको। नक्कीच, पण तुम्ही कधी निवडणुकीमध्ये स्वतः सक्रिय झाले नाही, मॅनेजमेंट दरवेळेस केली? फक्त प्रचारापुरतं सक्रिय झाली, बाकी नाही कशाला। आज आपल्या देशाची सेवा करण्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आपल्याला मिळतोय घरात। काय अपेक्षा आहे तुमच्या डॉक्टर भारतीताईंकडनं? काय नाही, तिने चांगलं कार्य करावं, तिला कुठलं खातं मिळालं ते खात्याचं व्यवस्थित काम करावं, एवढीच माझी इच्छा आहे। कोणत्या खात्यामध्ये किंवा कोणत्या प्रश्नांची योग्य तड त्या लावू शकतात तुम्हाला वाटतं? कृषी खात्याचे पण तड लावू शकते, आदिवासी विकासचं पण तड लावू शकते। हा विश्वास महत्वाचा आहे। डॉक्टर भारती पवार यांची मुलगी आपल्याबरोबर आहेत। प्रियंका, आत्ताच तू 11वीला गेलीस, किती मित्रमैत्रिणींचे आज तुला फोन आले का? भरपूर जणांचे फोन आले, मेसेजेस आले, कॉंग्रॅट्स, तुझी आई मिनिस्टरचा पद भेटलाय। हो, पण तुला काय वाटतंय? म्हणजे आता हे सगळ्यांचे फोन आले, तुला आनंद झालाय, तू लॉ करणार आहे असंही आम्हाला समजलं। हो, म्हणजे अजून तसं काही ठरलं नाहीये, पण मोस्ट प्रोबॅबली तेच हे करेल। काय वाटतं तुला? आईशी तुझं केव्हा बोलणं आलं आणि काय बोलणं झालं? काही नाही, फोन आला होता आईचा आणि आई पण खूप खुश होती, आम्ही पण खूप आनंदित होती। आईला आम्ही कॉंग्रॅट्स केलं, ती पण खूप, आम्ही सांगितलं मोदीजींच्या नेतृत्वाने तुला आज हे भेटलं आणि आजोबांचा पण आशीर्वाद होताच, म्हणून खूप आनंद वाटला। ओमकार आपल्यावर आहेत, 6वीला जातो ओमकार, खूप मस्ती करतो, खूप खेळत असतो आणि आज ओंकारला काहीच खेळायला मिळत नाही, एकाच जागी बसवून ठेवल्यासारखं बसलायस। मला खूप आनंद वाटतं, माझी आई मंत्री झाली। मोदीजी आणि आई दोघंही चांगले कामं करता, म्हणून ते दोघं साथ मिळून अजून चांगलं करतील, म्हणून मला हीच अपेक्षा आहे की ते अजून चांगलं काम करावे आणि करतीलच। किती पेढे खाल्लेस तू? खूप खाल्ले। तू बोललास की मोदीजी आणि माझी आई दोघंही चांगलं काम करतात। काय चांगलं काम करतात? म्हणजे देशाची सेवा आणि ते, मला मोदीजी पण आवडता पहिलेपासूनच, म्हणून थँक्स टू देम। हे संस्कार दिसून येतात, म्हणजे की खरं आता ज्या पद्धतीनं ही सगळी मुलं चिल्ली बल्ली सगळी बोलत असतात, त्यांना स्वतःची एक मतं आहे। हे सगळं श्रेय, बरंचसं सगळं कायम तुमच्याकडे जात असतं। काय सांगाल? श्रेय माझ्यापेक्षा एटी पवार साहेबांनाच गेलं पाहिजे, कारण त्यांच्या पावलावर पाऊल यांनी ठेवलं, ते पुढे गेले, यातच मला आनंद आहे। सगळं कुटुंब एक असावं, एक यावं असं तुम्हाला कायम वाटत राहिलं, तसे तुम्ही प्रयत्नही केले। आता पुन्हा एकदा ती संधी मिळाली आहे, एकत्र यावं, हे तर माझी खूप मनापासून इच्छा आहे, पण बघू, अजून एकदा प्रयत्न करून हे करू। नितीनचा काही फोन संपर्क नाही, फक्त काल वाढदिवसाचा फोन आला होता मला, वाढदिवसाच्या शुभेच्छाचा। नितीन म्हणजे नितीन पवार, राष्ट्रवादीचे कळवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, डॉक्टर भारती पवार यांचे दीर। या कुटुंबामध्ये प्रत्येकाला जनसेवेचा वारसा आहे, आणखीन जनसेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं कशी करता येईल लोकांची, हा प्रयत्न त्यांनी कायम जपला आणि जोपासला।
याच्या मागचं कारण म्हणजे की डॉक्टर A.T. पवार जे त्यांचे सासरे आहेत डॉक्टर भारती पवार यांचे, आणि त्या माध्यमातून जनसेवेचा वारसा हा सगळ्यात महत्त्वाचा हे बाळकडू मिळालेला आहे. डॉक्टर भारती पवार यांच्या कुटुंबियांना प्रचंड आनंद झालेला आहे. सगळ्यांनाच अपेक्षा आहे की केव्हा त्या शपथ घेतात आणि केव्हा त्या पुन्हा एकदा घरी येतात. सुवर्णा. नक्की. प्रशांत, अजून एक विषय हा सुद्धा आहे की महाराष्ट्रभरात आपण गेले काही दिवस चर्चा करत होतो की मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातलं नेतृत्व, ओबीसी राजकीय आरक्षणामुळे ओबीसींचं नेतृत्व आणि आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याचा विचार या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये होईल, प्रामुख्याने होईल. आणि तेच चित्र महाराष्ट्रापुरतं जरी बोलायचं झालं तरी आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच आपल्याला माहिती आहे की म्हणजे की खरं तर मराठा आरक्षणावरनं जी लढाई महाराष्ट्रात सुरू झाली तिचं केंद्रबिंदू हे नाशिक कायमच होतं, आणखी कायम राहिलं. डॉक्टर भारती पवार यांनी सुद्धा या विषयामध्ये ज्या पद्धतीनं समाजाची सुद्धा भूमिका मांडली, राज्य सरकार केंद्र सरकार याच्यातल्या योग्य त्या समन्वयक म्हणून सुद्धा काम करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. पण जिथे ओबीसी राजकीय आरक्षण हा मुद्दा आला त्याच वेळेस संघटनेच्या माध्यमातून जी सगळ्यात मोठी जबाबदारी जी डॉक्टर भारती पवार यांच्यावर होती, त्यांनी पक्षप्रवक्ता म्हणून काय म्हणून असतो त्यांनी ओबीसी विषयावर केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची भूमिका सुद्धा, भारतीय जनता पक्षाची भूमिका सुद्धा ही सातत्यानं योग्य पद्धतीने मांडली. आणि याचमुळे जरी डॉक्टर भारती पवार यांचा लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड मोठा असला तरी आदिवासी बहुल बराच